नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तिसरी टेटसाठी आपल्याला कोर्टामध्ये जे काही वेळापत्रक सादर केलंय त्याची तुम्ही चर्चा पाहिली असेल आणि त्याचे तुम्ही कुठे टेलिग्रामला वाचले असेल आणि आपल्या टेलिग्रामवर त्याची माहिती आहे। टीईटी कधी होणार आहे याच्याबद्दल त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिलेले आहे। ते दिलेले आहेत की त्यांनी सांगितलं आहे की बाबा ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024 मध्ये एग्जाम घेऊ। जे टेट बद्दल उल्लेख केलाय ती तिसरी टेट आहे, लक्षात घ्या। तिच्या जोरावर 20,000 जागा भरल्या जाणार आहेत। ह्या दुसऱ्या टप्प्यातल्या जागा आहेत। जे माननीय मंत्री साहेबांनी सांगितलं होतं की सरासरी मी 50,000 भरती करणार आहे, त्यातले पहिला टप्पा 30,000चा जे ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे। विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा जे सिलेक्शन झालेले लिस्ट उमेदवारांची आलेली आहे, विथ इंटरव्ह्यू वाले राहिलेले आहेत। राहिलेला जो 20,000चा जो दुसरा टप्पा होता, हा दुसरा टप्पा लक्षात घ्या ह्या तिसऱ्या टेटवर आहे। आता बऱ्याच जणांना दुसरा टप्पा म्हणजे असं वाटतंय जे 30,000चा पहिला टप्पा झालाय, 30,000चा पहिला टप्पा झालाय त्यातला हे जे विदाउट इंटरव्ह्यू आहे हा पहिला टप्पा वाटतोय आणि विथ इंटरव्ह्यू हा दुसरा टप्पा आहे। मित्रांनो तसं नाही, लक्षात घ्या ही जी 30,000ची भरती आहे याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट लागलेली आहे, विथ इंटरव्ह्यूची बाकी आहे। हे याचा भाग आहे। त्याच पद्धतीने 20,000चा हा दुसरा टप्पा आहे। हा पहिला टप्पा होता, हा पहिला टप्पा होता, हा दुसरा टप्पा 20,000चा आणि याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी होणार आहेत सेम, विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू। ठीक आहे, सेम। बघा लक्षात घ्या 9 ते 12च्या जागा ह्या 30,000च्या सरासरी जागा भरती झाली आहे, याच्यामध्ये 9 ते 12च्या जागा कमी आल्या होत्या। 20,000च्या टप्प्यामध्ये यांची संख्या वाढू शकते। ठीक आहे, बघा मला सांगायचा मुद्दा हा होता तिसरी टेट जी होते नोव्हेंबर डिसेंबर 2024। मी जेव्हा पहिला टप्पा सुरू झाला होता 30,000 तेव्हा सांगितलं होतं की नंतरचा जो दुसरा टप्पा आहे हा तिसऱ्या टेटवरच भरला जाणार। बऱ्याच जण विश्वास ठेवला नाही, लक्षात ठेवा। काही गोष्टी असतात त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी वेळ लागतो। आता करायचंय काय, ही शेवटची संधी असं म्हणून चालूया। ही 50,000 जागा शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या जागा पहिल्यांदाच भरल्या जातात आणि त्यातल्या 30,000 जागामध्ये जर समजा आपलं सिलेक्शन झालं नसेल किंवा आपल्या त्यावेळेस बीएड कंप्लीट नसेल, अशा जर गोष्टी असतील किंवा काही जे चुका आहेत त्या चुका समजा झाल्या असतील तर त्याच्यावर आपण चर्चा करणार कुठल्या कुठल्या चुका झाल्यात त्या कशा सुधारायला हव्यात। पहिल्यांदा मला यायचं की डेट मला सांगायची होती, तुम्हाला सांगितलंय। ठीक आहे, बघा सुरुवात मी सीटीटी पासून करतो। सीटीटी ऑलरेडी टीईटीच्या अगोदर होते, आपल्याला समजलंय। 7 जुलै त्याची डेट आहे, फॉर्म फिलिंग करायची डेट संपलेली आहे। करेक्शनसाठी दिलेली मुदत हे 12 तारखेपर्यंत होती, हे आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे। आता बघा मला एक गोष्ट नमूद करायची, जर समजा तुम्ही सीटीटीचा फॉर्म भरलेला असेल, फॉर्म भरलाय तर लक्षात ठेवा जरी तो तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याचबरोबर तुम्हाला तयारी करायची आहे, लक्षात घ्या टीईटीची सुद्धा। आणि त्यामध्येच लक्षात घ्या टीईटीचा अभ्यास करत असताना त्याचा व्ह्यू असावा टेटचा, त्याचा व्ह्यू असावा टेटचा। का? कारण सगळी काय भरती याच्या गुणावर होते हे तुम्हाला माहिती आहे आणि ही पात्र परीक्षा आहे। मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पात्र परीक्षा म्हणून आपल्या डोक्यात एकच येतं, मी जर समजा खुल्या गटातील असेल तर माझं टार्गेट हे 90 मार्काचं असावं आणि जर समजा मी मागासवर्गीय असेल किंवा दिव्यांग असेल तर माझं टार्गेट हे 83 असावं असं मुलाला वाटतं। पण लक्षात घ्या ही चूक आहे, ही मानसिकता बदला। माझं टार्गेट हे 150 मार्काचं असावं। जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा हे सहज आपल्याला अचीव होतं। हे पहिली चूक आपण ती करतो टीच्या पद्धतीत, मी मागच्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट केलेलं आहे। बरं मला सांगायचं काय, सीटीटी मध्ये सेम त्याच पद्धतीने रचना आहे, सिलेबस दिसताना सेम दिसतोय पण याच्यामध्ये फरक आहे। तो फरक असा आहे की याच्यामध्ये 75 हे मार्क कंटेंटवर येतात आणि 75 जे प्रश्न आहेत, ज्या मार्काचे प्रश्न आहेत ते ऑलरेडी तुमच्या पेडॉलॉजीवर येतात। जेव्हा पेडॉलॉजीचे क्वेश्चन तुम्ही सोडत असतात तर तुमचा विद्यार्थी हाच सगळं काही महत्व ठिकाणी आहे, केंद्र ठिकाणी आहे, याचा विचार करायचा आणि ते ह्याच्याच हिताचा आपण निर्णय घ्यायचा, पर्यायही तसाच निवडायचा। आता बघा तुम्ही म्हणाल मी हे पहिलेच प्रयत्नच क्वालिफाय करतोय, मला टीईटीचा अभ्यास करायचाच नाही, अशी चूक अजिबात करू नका। का? तर हे होते जुलैमध्ये आणि 7 जुलैला जर समजा एक्झाम झाली तर सरासरी 7 दिवसामध्ये त्यांची आन्सर की आली तर 14 जुलैपर्यंत तुम्हाला कळेल की मी क्वालिफाय आहे का नाही।
जर इथं तुम्ही डिस्क्वालिफाय झाला तर लक्षात घ्या, हा सिलेबस बघा, मी रिपीट करतोय, सीटीटीचा सिलेबस आणि टीईटीचा सिलेबस दिसायला सेम आहे, दोन्हीची स्ट्रॅटर्जी जी काय आहे अभ्यासाची ती बी वेगळी आहे आणि प्रश्नपत्रिका रचना करायची पद्धत ही वेगळी आहे. आपण तीच चूक करतो की त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला दोन्हीचाही कॉमन अभ्यास होईल असं वाटतं, असं होत नाही. पहिली तर गोष्ट काय होते, सीटीटीचा दर्जा हा वेगळा आहे आणि टीईटीचा दर्जा हा वेगळा आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि तुम्ही मागील प्रश्नपत्रिका बघितल्यावर तुमच्या लक्षात या गोष्टी येतात. मग राहिला मुद्दा काय, मी काय सांगतोय तुम्हाला, मी असं का बोललो, सीटीटीचा अभ्यास करताना बी टीईटीचा अभ्यास करायचं कारण एक आहे की जर समजा इथं तुम्हाला काही प्राप्त झालं नाही, पात्रता गुणपर्यंत अचीव नाही होत, तर माझ्याकडे ही संधी असावी, ती लगेच होते. लक्षात घ्या, सरासरी 1 महिनाही अभ्यासाला मिळत नाही आणि आपल्याला सवय झालेली आहे, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तयारीच करायची नाही आणि त्याच्यामुळे इथं गफलत होऊ शकते. आणि इथं जर समजा तुम्ही जर समजा पात्र नाही झाला तर तुम्हाला परत संधीच नाहीये, कारण मध्ये कुठली सीटीटी होत नाही. जर होत असेल तर ती कधी होते, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये, पण त्याच्याच अगोदर जर समजा टेट झाली तर मग तुम्हाला अवघड होऊ शकतं. बर, सीटीटी मध्ये तुम्हाला 9 ते 12 साठी कुठल्या पेपरचा, तिसऱ्या पेपरचा उल्लेख केलेला नाही आता तरी. सीबीएसई बोर्ड म्हणताय सीटीटी मध्ये आम्ही 9 ते 12 साठी आता तिसरा पेपर, टीईटीचा तिसरा पेपर चालू करू, पण जुलै 2024 मध्ये नाही. आता पाहावं लागेल आपल्याला की टीईटी मध्ये 9 ते 12 साठी आतापर्यंत टीईटीचा कुठलाच पेपर क्वालिफाय नसाल तर तुम्ही त्याला पात्र होतात आणि डायरेक्ट तुम्ही टेट देऊ शकत होतात. पण आता पाहावं लागेल, सीबीएसई बोर्डाने सांगितलंय पण सीटीटीने जुलै 24 मध्ये ते लागू केलं नाही. जर समजा टीईटीने लागू केलं तर तुम्हाला 9 ते 12 सुद्धा टीईटीचा तिसरा पेपर दिसून येऊ शकतो म्हणतोय, शक्यता आहे. ठीक आहे, कारण ते सीबीएसईने तसं नमूद केलेलं आहे. आता राहिला प्रश्न, जर मी इथं पात्र झालो सर तर मला परत अभ्यासाला वेळ मिळत नाही, तर अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणजे सर परत लगेच नोव्हेंबरमध्ये एक्झाम होत आहे. बरं, याच्यासाठी काय केलं पाहिजे, सीटीटीला तुम्ही मागील जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं रीडिंग जास्त केलं पाहिजे. का, तर याच्यातले जे 75 जे क्वेश्चन आहे जे पेडॉलॉजीवर येतात आणि पेडॉलॉजीवरचे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सोडायचे असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकाचं जास्तीत जास्त वाचन करावं लागेल. प्रश्न समजायला हवेत, प्रश्नाला वेळ दिला की कळतंय ह्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, पण आपण प्रश्नाला वेळ देत नाही आणि प्रश्न आपल्याला समजत नाही, कारण आपली ती मातृभाषा नाही आहे हिंदी किंवा इंग्रजी. म्हणून मला प्रश्नपत्रिका वाचून घेऊन ते शब्दसाठा, त्या प्रश्नपत्रिकेचा जो काही एक्झामिनर आहे त्याचं माइंड कोणतं असतंय हे तुम्हाला रीड करता आलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही प्रश्नाची रचना कशी झाली हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे वारंवार त्या प्रश्नपत्रिकेचं वाचन केलं तरी पुरेसं आहे, जे तुम्हाला 75 क्वेश्चन सोडवण्यासाठी मदत करतील. लक्षात एकच, विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थ्याच्या हिताचंच मला फक्त काय करायचा विचार करायचा आहे, बस एवढी डोक्यात ठेवायची गोष्ट जी ही खूप महत्त्वाचं आहे. आणि दिस मार्क्स प्लेज व्हायटल रोल इन युअर सीटीटी एक्झाम. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टीईटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रश्न काय होतो, जेवढे काही क्लासेस आहेत सध्या, जेवढे काही क्लास चालू आहेत, हे क्लास कुठली तरी याच्या अगोदर एमपीएससी, पोलीस भरती किंवा कुठलीही तलाठीची बॅच चालवणारे क्लासेस आहेत आणि ती क्लास आता तुमची टीईटीची बॅच चालू करतायत. मी कोणत्याही क्लासेसला नावं ठेवत नाही. माझा एक्सपिरियन्स असं सांगतो 2013 पासून की टीईटी पात्र होण्यासाठी तुम्हाला टीचिंगची गरज नाही. म्हणजे क्लास लावायचं नाही का, असं नाही आहे. लक्षात घ्या, नीट समजून घ्या. पहिली तर गोष्ट ही पात्रता एक्झाम आहे, हे लक्षात ठेवा. पात्रता एक्झाम असेल तरीही माझं टार्गेट काय आहे, 150 क्वेश्चनचं आहे, 150 मार्काचं टार्गेट आहे. बरं, आता पात्रता एक्झाम आहे, तुम्ही एखाद्या क्लासला जाता, तो मुलगा क्लासमध्ये जातो, समजा ऑनलाईन क्लास करत असेल, ऑफलाईन करत असेल, तो क्लास बघतो, क्लासमध्ये तिथला शिक्षक टीच करतो तुम्हाला चेंज द व्हॉइस. उदाहरण सांगतो, चेंज द व्हॉइस. हा टीचर टीच करत असताना कुठल्या तरी बुकचं आधारच घेतो. मग तुम्ही हे लेक्चर पाहता, जे सरासरी समजा 1 हावरचा असेल, 1 तासाचा असेल, आणि परत तुम्ही काय करता, चेंज द व्हॉइस करायला स्वतःहून सेल्फ चालू करता, स्वतःहून. त्यावेळेस मी तुम्ही कुठलं तरी बुक वापरता. असं होणारच नाही. कधी कधी लक्षात घ्या, जो तुमचा टीचर आहे त्यांनी वापरलेलं बुक आणि हे बुक एकच असेल असं होणार नाही.
बरं, जे बुक हा वापरतोय किंवा तुम्ही जे बुक वापरताय ती परीक्षांमध्ये तेच प्रश्न जर समजा याच्यावरची तयारी करत असताना ते बुक, ते रेफरन्स बुक टेटला उपयोगी पडेल का याचा विचारच होत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की तुम्ही डीएड केलेला असेल किंवा बीएड केलेला असेल, तुम्ही चेंज द वाईज समजून घेऊ शकत नाही. घेऊ शकता, मग सर क्लास का लावायचा? मग काय स्ट्रॅटेजी असावी? स्ट्रॅटेजी हे असावी, 2013 पासून 2021 पर्यंत जेवढे काही क्वेश्चन आलेत, या क्वेश्चनला जे काही 4 पर्याय आहेत, 4 पर्यायाचं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. परत प्रश्न, सर अनालिसिस करायचं म्हणजे काय? मला बरोबर उत्तर बघायचं आहे? नाही. समजा चेंज द वाईस आहे, चेंज द वाईस चॅप्टरला मला उलटे क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे. 2021 ला कसा क्वेश्चन होता, त्याच्या मागे 2019 ला कसला होता, भाग जायचं 2013 पर्यंत. असं का? सध्याची काठिण्य पातळी मला समजली असावी. मला असं क्वेश्चन अनालिसिस केल्यानंतर समजून येतं की तुम्हाला एक्झामिनरचं माइंड काय, आणि त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी रचना करून, स्टडी स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही लवकरात लवकर पहिल्याच प्रयत्नामध्ये पात्र होऊ शकतो. असा क्लास नाही आहे. आपल्या क्लासमध्ये हे सांगितलं जातं. मी स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत नाही. विद्यार्थी बोलतात, विद्यार्थी माझ्याबद्दल सांगतात, विद्यार्थी माझ्याकडून पहिल्या प्रयत्नामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला बघत असाल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही जॉईन करा. मी काय बोलतोय हे लक्षात ठेवा. कुठलाही क्लासवाला स्वतःची पाठ थोपटतोच, मी सुद्धा त्यातलाच असं तुम्हाला वाटू शकतं. त्यामुळे स्वतः विद्यार्थी काय म्हणतात तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन बघू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता हे झालं ते, मग सर मला करायचंय काय? सर माझं तर हे हेत आहे, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला टप्पा तर हे तर करावा लागेल किंवा हा करावा लागेल. बरं सर, मी हेच जर डोक्यात ठेवलं तर याचा फायदा काय होणार आहे? टीईटीचा हाच फायदा होणार आहे की जे काही तुम्ही रेफरन्स सोर्स वापरणार आहेत ते तुम्हाला टेटला उपयोगी पडणार आहेत. वाचन सगळं करतात, सगळेजण अभ्यास करतात, सगळेजण कष्ट करतात, स्वतःचं ध्येय, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळे धावतात, पण पोचत नाहीत. त्याचं कारण आहे काय? रेफरन्स बुक निवडायला जमत नाहीत. दुसरी गोष्ट, रीडिंग स्ट्रॅटेजी समजत नाही. तिसरी गोष्ट, असाइनमेंट कसे सोडायचे समजत नाही. टेस्ट सिरीज कुठं लावावी ही समजत नाही. लक्षात घ्या. पुरेसा लागणारा अभ्यास किती असावा? सरासरी माझं असं मत आहे की टेटची तयारी करत असताना 5 तास पुरेसा आहे, ते बी योग्य स्ट्रॅटेजीने केले तर. परत मी सावध करतो की इतर परीक्षेचा अभ्यास आणि टीईटीचा अभ्यास करणं याच्यात पूर्ण फरक आहे, आणि टेटचा अभ्यास इतर परीक्षेच्या अभ्यासाच्या पेक्षा पूर्ण वेगळा आहे. आपल्याला एवढं तर कळतं, सिलेबस जरी सेम दिवसा असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिका निर्माण करण्यामागं प्रत्येक परीक्षेचे काहीतरी उद्दिष्टे असतात, आणि ते उद्दिष्ट अचीव करण्यासाठीच परीक्षा असते. ही पात्रता एक्झाम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे याला तुम्ही कुठेतरी समजा कोणतरी कंटेंट शिकवतोय तिकडे क्लास लावलात, ही पूर्ण चूक आहे, लक्षात घ्या. सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्ही तुमचा टाइमचा अपव्यय करत आहात. पहिली तर गोष्ट, तुम्हाला क्वेश्चन अनालिसिस समजायला पाहिजे. आपली बॅच एक क्वेश्चन अनालिसिस बॅच आहे, लक्षात घ्या. ती तुम्हाला उपयोगी पडू शकते, आणि मी तुम्हाला खात्री देतो की जर समजा तुम्ही क्वेश्चन अनालिसिस बॅच जर जॉईन केली, दिलेले असाइनमेंट सोडवले, सगळे व्हिडिओ जर पाहिले, तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये, लक्षात घ्या, पहिल्याच प्रयत्नामध्ये म्हणतोय मी, पहिल्याच प्रयत्नामध्ये, तुमचा पेपर सेकंड असू द्या, पेपर फर्स्ट असू द्या, तुम्ही पात्र होणारच. राहिला मुद्दा टेटचा. टेटला अभ्यास करत असताना कोणता यू असावा हे समजायला हवं. सर यात काय वेगळे? IBPSच आहे असं नाही मित्रांनो, असं नाही. मी रिपीट करतो का, याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला माहित असेल टीईटी परीक्षा पुढे जाण्यामागचं कारण आचारसंहिता जसं आहे, त्याचबरोबर एक्झाम घेणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीचा करार संपलेला आहे. हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केलं आहे, तुम्ही पेपरला वाचले असेल. त्यामुळे नवीन निविदा मागवणं, ते प्रोसेस व्हायला वेळ लागणार आहे. हे एक कारण आहे. आचारसंहिता बरोबर ते एक कारण आहे ज्याच्यामुळे तुमची टीईटी एक्झाम ही ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, टेटचा ज्यावेळेस तुमच्याकडे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर समजा घेण्याचं ठरलेलं असेल, तर लक्षात घ्या टेटची एक्झाम कोण घेते? IBPS. यांचा जर करार संपुष्टात आला तर परत अडचण होऊ शकते, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून अभ्यास करत असताना
अभ्यास करत असताना मी परत एकदा सांगतो, अभ्यास करत असताना तुम्हाला योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा ह्या टेटला तिसऱ्या टेटला जर समजा IBPSनी नाही एक्झाम घेतलं तर पॅटर्न कसा असेल. जेव्हा IBPS परीक्षा घेणार आहे हे डिक्लेअर झालेलं असून सुद्धा कुठल्याच महाराष्ट्राच्या क्लासमध्ये टेस्ट सिरीजला त्या पद्धतीने फॉलो केलं नाही. 2017 प्रमाणे फॉलो केलं. आपला एकमेव क्लास आहे महाराष्ट्रामध्ये, मी नाही सांगत, माझे विद्यार्थी सांगतात. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, टेलिग्राम मध्ये चेक करा विद्यार्थी काय म्हणतात. आपला एकमेव क्लास आहे आणि आपली एकमेव क्लासची टेस्ट सिरीज आहे की त्यांनी IBPSचंच पॅटर्न फॉलो केला. न मराठी नव्हतं, लक्षात घ्या, न तुमच्याकडे जे मानसशास्त्र होतं ते सुद्धा क्वेश्चन नव्हते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. खूप जणांनी त्याच्यावर तक्रार केली, खूप जणांनी त्याच्यावर टीका केली, पण नाही, लक्षात घ्या, मी माझ्या स्ट्रॅटेजीशी पूर्ण स्टिक असतो, इतरांसारखं नाही. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला TET मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला क्वालिफाय करेल, प्लस तुम्हाला टेट मध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवून देईन याची ग्वाही देतो. त्याच्यामुळे योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या आणि त्याला नॉलेज असावं, जो देतोय त्याला नॉलेज असावं, त्याला माहिती असावं, जो त्या रोडने गेलाय त्याला कळवून येतं. लक्षात ठेवा, इतर परीक्षेचे स्पर्धा परीक्षेचे टीचिंग करणाऱ्याला ह्या गोष्टी समजून येत नाहीत. लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. हे तुमच्या माहितीपर्यंत पोहोचवायची होती. लक्षात घ्या, ही शेवटची संधी म्हणा, आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही. लक्षात ठेवा, असं लढा की आता तुम्हाला, लक्षात ठेवा, नोव्हेंबर डिसेंबरच्या 24 मध्ये जे एक्झाम होणार आहे टेटची ते तुम्हाला क्वालिफाय व्हायचं. मी स्वतः सांगितलं होतं मागं सुद्धा. लक्षात घ्या, जून 2025 बोलतो मी, 24 नाही, पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण झालेला असेल आणि आता सध्या एवढीच असा जॉब आहे. लक्षात घ्या, या जॉबमध्ये तुमचे स्पर्धक BEd वाले आहेत. न MBBS वाला नाही, न MBA वाला नाही आहे, लक्ष इंजिनिअरिंग वाला नाही आहे. जसं इतर एक्झाम मध्ये सगळे असतात, सगळे ग्रॅज्युएशन झाले तिथे येतात, इथं नाही आहे. तुमचा स्पर्धक तुमच्या लेवलचा आहे. तुम्हाला एक पाऊल पुढे जायचं, योग्य स्ट्रॅटेजी जायचं, योग्य रेफरन्स बुक वापरायचे, योग्य असाइनमेंट सोडवायचे, योग्य असाइनमेंट सोडवायची पद्धत वापरायची आणि योग्य ठिकाणी टेस्ट सिरीजचा सराव करायचा. दॅट्स इट, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. ठीक आहे, आपली टेटची सुद्धा बॅचसाठी ऍडमिशन चालू आहेत. लक्षात घ्या, टेटच्या बॅचसाठी ऍडमिशन चालू आहे. 1 महिन्यानंतर आपली बॅच चालू होते आणि तुमची TETची बॅच ऑलरेडी रनिंग आहे, जी ऑलरेडी सुरू आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला चेक करू शकता. ठीक आहे, थांबू इथं, काळजी घ्या. जय हिंद.